प्रीती काय झालं एवढ्या अर्जंटली बोलवलं? सगळं व्यवस्थित आहे ना? ते आज सकाळी आत्या आल्या होत्या तुमच्या दागिन्यांच्या बॅग घेऊन. काय दागिन्यांची बॅग घेऊन? का? त्यांची अशी इच्छा आहे की ते दागिने मी लग्नात घालावे. स्वराज, तुम्हीच मला सांगा की तुम्हाला हे बरोबर वाटतंय का? नाही नाही, हे चुकीचंच आहे. अहो, आई आणि ज्योती सुद्धा हेच म्हणाले की आम्ही नाही घेऊ शकत हे दागिने. मग हे आत्यांना आवडलेलं नाही. त्या म्हणाल्या की प्रीतीने स्वराजकडून सासूबाईंच्या बांगड्या घेतल्या, मग हे दागिने का नको? स्वराज, तुम्ही मला सांगा, तुम्ही स्वतः मला त्या बांगड्या देत होता की मी पाठी लागले होते की मला बांगड्या द्या म्हणून? अहो, पण हे आत्यांना पटत नाहीये ना. त्यांनी काहीतरी वेगळाच अर्थ काढलाय. आत्यांचा माझ्या बाबतीत खूप मोठा गैरसमज झालाय असं मला वाटतंय. त्या गेल्यापासून माझ्या डोक्यात हाच विचार सुरू, असं चुकल्यासारखं वाटतंय हो. खूप विचार करतात या प्रीती. स्वराज, ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही एकदा आत्याशी बोलता का? म्हणजे मला जरा बरं वाटेल. आणि हो प्रीती, मी बोलेन, नक्की बोल. एक मिनटं. काय? ह्या बांगड्या मी माझ्याकडे नाही ठेवू शकत, प्लीज तुम्ही घ्या. प्रीती हो काय बोलताय? चेचे, या आता तुमच्या बांगड्या आहेत आणि मी या नाही परत घेऊ शकत. सॉरी. हे बघा प्रीती, तुम्ही प्लीज नका अडून बसू. मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. आणि मी बोलतो ना आत्याशी. तुम्हाला सांगू का, आमची आत्या पण चांगली आहे हो. तिने अशी पटकन काहीतरी बोलून जाते, पण त्यामागे ना कुठलं वाईट किंवा आणखी कसलंच इंटेन्शन नसतं. अहो, तुम्ही बरोबर बोलताय आणि मी काय राग म्हणून असं करत नाहीये. मी डोकं शांत ठेवून विचार केलाय. मला असं वाटतं की मी हे नाही ठेवायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला देते. तुम्ही प्लीज तुमच्याकडे ठेवा, प्लीज. प्लीज, मी नाही घेणार आहे या बांगड्या. प्लीज ऐका ना, मी तुम्हाला म्हटलं ना, मी आत्याशी शांतपणे बोलतो. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. प्लीज एक सेकंड चान्स द्या प्लीज. घे. सांग, काय झालं? कसं कळतं ग तुला? आम्ही एवढे मोठे झालो तरीही तुला आमच्या मनातलं कळतच. लेकरं आहात रे तुम्ही माझी, मुलं माझी. जन्म नाही दिला तुम्हाला मी, तुमची माझी नाळ जोडली गेली ना. काय झालंय? आत्या, तू प्लीज गैरसमज नको करून घेऊस. आईच्या त्या बांगड्या प्रीतीला मी दिल्या होत्या, त्याने घेतल्या नव्हत्या. तिने लगेच तक्रार केली तुझ्याकडे? नाही आता तक्रार नाही. माझ्यामध्ये तक्रारच म्हणतात याला. म्हणूनच तू बोलायला आलास ना माझ्याशी. याचाच अर्थ तिने तक्रार केली माझी तुझ्याकडे. तक्रार नाही गा त्या, उलट प्रीती त्या बांगड्या परत करायला आल्या होत्या. मी त्यांना कारण विचारलं तेव्हा त्यांनी मला खरं कारण सांगितलं. बरंच छान वकिली करतोयस रे तू तिची. एवढा आहारी गेलास तू तिच्या. हे बघा त्या, तुझा रोखठोक स्वभाव तुझ्या या बाच्याला माहिती आहे. त्याला हेही माहिती आहे की त्यामागे फक्त आणि फक्त काळजी असते, प्रेम असतं. पण तुझा स्वभाव प्रीतीला नवीन आहे ना ग. त्यामुळे तू असं काहीतरी बोलल्यावर त्यांना वाईट वाटणं साहजिक आहे ना. हळव्या आहेत का त्या मनानं. सकाळी घडलेला प्रसंग त्यांनी खूपच जिव्हारी लावून घेतला. तिच्या जिव्हारी लागलं हे लक्षात येते तुझ्या, पण आत्याच्याही एखादी गोष्ट जिव्हारी लागू शकते हे नाही लक्षात येते ना तुझ्या. असं नाही आहे आत्या. स्वराज, एक विचारू? विचार ना. मी तुला न सांगता न विचारता तुझ्या सासरी गेले, हे आवडलं नाहीये का तुला? काही नाही आत्या, असं का वाटेल मला? आत्या, मला चांगलंच माहिती आहे तू आपल्या घराचा विचार करूनच तिकडे गेलेली असणार आहेस. हे बघ आत्या, त्या बांगड्यांच्या बाबतीत तुझा जो काही गैरसमज झालाय तो दूर करायला मी इथे आलो होतो. आत्या, आई आहेस तू आमची आणि तुला पूर्ण अधिकार आहे त्या घरी जाण्याचा. त्यात माझ्या आवडण्याचा काहीच संबंध नाही आहे. हे बघ, तुझ्या आणि प्रीतीमध्ये कुठलाही गैरसमज राहू नये
इतकंच वाटत होतं मला, म्हणून मला तुझ्याशी बोलायचं होतं. आणि तरीही तुला माझं कुठलंही बोलणं आवडलं नसेल, राग आला असेल तर खरंच माफ कर. नाही रे काही असं. येतो. एक नंबरची डॅम्बिस मुलगी आहे ही. स्वराजला कसा स्वभाव कळत नाहीये तिचा, तेच मला स्पष्ट धडधडीत डोळ्यासमोर दिसतंय. घरातल्या कुणालाच कसं काही दिसत नाहीये. कातड ओढून घेतले सगळ्यांनी डोळ्यावर. दीप सर, खरंच आज तुमच्यामुळे त्या लहान मुलाचा जीव वाचला. अहो, अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही. आजकाल ॲक्सिडेंट म्हटलं की लोक काढता पाय घेतात, आणि तुम्ही तर त्याला अगदी वेळेत इथे घेऊन आलात. अजून 10 मिनिटं उशीर झाला असतं ना तर परिस्थिती फार वेगळी असती, काही सांगता आलं नसतं. नाही डॉक्टर, तो मुलगा सेफ आहे हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हो, काही काळजी करायची गरज नाही आहे, तो आता धोक्याबाहेर आहे. आणि डॉक्टर, हे बघा, त्याची जे काही ट्रीटमेंट लागणार असेल ना ते तुम्ही बिंदास करा. पैशांची अजिबात काळजी करू नका, मी देईन ते. आणि त्याचे नातेवाईक, आई वडील कोणी आलं ना तर त्यांना पण सांगा, अजिबात काळजी करू नका म्हणून. पैशांची सोय झाली. तुम्ही एक काम करा, माझा नंबर लिहून घ्या ना. काही लागलं तर बिंदास मला फोन करा, ठीक आहे? कधी पण. हो ज्योती, चल. वेळेत पोचलो, नशीब म्हणून तो पोरगा वाचला. आज तू त्या मुलाला इथे घेऊन आलास, ही खूप मोठी गोष्ट केलीस तू. असंच माझ्या दादाला कोणी आणलं असतं हॉस्पिटलमध्ये तर तो पण वाचला असता ना. त्याचं नशीब नाहीये या मुलासारखं. मीटर सॉरी.